शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे, तेही नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे. आपण बघू शकतो, मी सध्या खामगाव शहरातील समन्वय नगर असेल, एकता नगर असेल किंवा साई नगर असेल, ज्या परिसरामध्ये आणि ह्याच्या महिला ज्या आहेत, ज्या ठिकाणी वाल लिकेज आहेत, त्या वालवरून पाणी भरताना आपल्याला दिसत आहेत. यांच्या भागामध्ये पाणीच येत नसल्याची ओरड जी आहे या परिसरातील महिलांची, नागरिकांची आहे. सध्या जून महिना सुरू आहे, उन्हाळ्यासारखं सध्या ऊन तापतंय आणि या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. मागील महिन्यामध्ये सुद्धा या महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला आणि आता जून महिना सुरू झालेला आहे, तरी सुद्धा या महिलांना नगरपालिका प्रशासनाकडनं नळाद्वारे पाणी मिळत नाहीये. त्यांच्याकडे या भागामध्ये नळ आहेत, मात्र नळाला पाणी येत नाही. म्हणून ज्या ठिकाणी वाल लिकेज आहे त्या ठिकाणी ह्या ज्या महिला आहेत, आपल्या खर्च जे आहे ते हंडा असेल किंवा कॅन असेल घेऊन या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत आहेत. काही महिला ज्या आहेत, आपण त्यांना काही काही कधीपासून नळ येते तुमच्या भागामध्ये, काय अडचण जाते पाण्याची? वर्ष झाले दादा, आमच्याकडे पाणीच नाही आहे. पाणी नाही, रस्ते नाही, आमच्या मुलांना शाळेत जायला खूप दिक्कत होते. आता काय करावं, तर कोणी ऐकतच नाही आमचं. काहीच नाही. साईनगरला राहतो आम्ही. साईनगर पासून आम्हाला इथं पाण्याला यावं लागते. प्यायचं पाणी नाही, वापरायचं पाणी नाही आम्हाला, आणि मेन म्हणजे रोड नाही. आमचे मुलं पडतात शाळेत जाता जाता. नक्कीच ही जी परिस्थिति दीदी, क्या दिक्कत है पानी की है आपके पास? पानी नहीं है उधर के साइड में, बहुत दिनों से आए हम भी, हमारे पानी को भी 8 महीने हुए, पानी नहीं उधर के साइड में। नल है क्या इधर? नल है पर वो वापरने के आते, पीने का नहीं आता है। इसके लिए आप जरा कोशिश करो पानी का बोल के, हम बोलते तो हमारे सुनते नहीं है उधर, उधर के कुछ गवर्नमेंट भी नहीं सुन रही हमारा। अब जरा सा कोशिश करके देखो। हमने तो एक ही लोग तो आकर देखो, उधर साइड में बहुत हेले है, रोड भी बहुत खतरनाक होगी उधर की, कुछ नहीं कर रहे। नक्कीच ज्या महिला ज्या आहेत, एकता नगर असेल, समन्वय नगर असेल किंवा साई नगर असेल, या परिसरातल्या महिला ज्या आहेत त्या फक्त या पाण्यामुळे त्रासलेल्या आहेत. कारण की त्यांना जवळपास त्यांच्या भागातून या वालवर, जो वाल लिकेज आहे त्या वालवर येऊन पाणी न्यावं लागतं. कामधंदा सोडून जो आहे तो काम बुडवून या ठिकाणी पाण्यासाठी वणवण फिरावं लागत असल्याची परिस्थिती आहे. वारंवार त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे सांगितलंय की आमच्या भागामध्ये पाणी सोडा, पाण्याची व्यवस्था करा, नळाची व्यवस्था करा. मात्र नगरपालिका प्रशासन या महिलांचं, या परिसरातील नागरिकांचं ऐकत नाहीये. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनीच या परिसरातील नागरिकांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.